व्यूअर्स। नमस्कार, मैं हूं मीनल और आप देख रहे हैं MNS न्यूज़ टीवी। शाम की खबरों में आपका बहुत बहुत स्वागत है। देखेंगे खबरों को विस्तार से, पर पहले देख लेते हैं सारी मुख्य हेडलाइंस। प्रेमिका ने दरवाजा नहीं खोला तो प्रेमी ने जला दिए 3 वाहन। 68वें जन्मदिन पर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी को परिवार और समर्थकों से मिली शुभकामनाएं। पोती का हस्तनिर्मित पत्र बना खास आकर्षण। सीमा पार कर पाकिस्तान पहुंची नागपुर की महिला को 10 दिन बाद भारत को सौंपा गया। और अब इसी के साथ आगे बढ़ते हैं और देखते हैं खबरों को विस्तार से। कपिल नगर थाना क्षेत्र में रविवार और सोमवार की दरमियानी रात एक सनसनीखेज घटना सामने आई है, जहां प्रेमिका द्वारा दरवाजा न खोलने पर गुस्साए प्रेमी ने 3 दोपहिया वाहनों को आग के हवाले कर दिया। आरोपी की पहचान स्नेहल सुनील अंबादे के रूप में हुई है, जो कपिल नगर थाना क्षेत्र का निवासी है। वो इलाके की एक युवती से प्रेम संबंध में था। जानकारी के अनुसार देर रात वो चुपचाप प्रेमिका से मिलने उसके घर पहुंचा और सीढ़ियों से आवाज देकर दरवाजा खोलने को कहा। हालांकि उस समय युवती के परिजन जाग रहे थे, जिसे पकड़े जाने के डर से उसने दरवाजा खोलने से इनकार कर दिया। इसे नाराज होकर स्नेहल ने घर के बाहर खड़े 2 दोपहिया वाहन और एक पड़ोसी के वाहन को आग लगा दी और मौके से फरार हो गया। तीनों वाहनों में आग लगने से इलाके में अफरा तफरी मच गई। घटना के बाद डरी सहमी प्रेमिका ने पुलिस को पूरी जानकारी दी, जिसके बाद मामला कपिल नगर थाने में दर्ज किया गया है। पुलिस ने आरोपी के खिलाफ आपराधिक प्रकरण दर्ज कर जांच शुरू कर दी है। और अब आगे बढ़ते और देखते अगली खबर। 68वें जन्मदिन पर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी को परिवार और समर्थकों से मिली शुभकामनाएं। पोती का हस्तनिर्मित पत्र बना खास आकर्षण। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के 68वें जन्मदिन के अवसर पर सोमवार को नागपुर स्थित उनके आवास पर शुभकामनाएं देने वालों का तांता लगा रहा। आम नागरिकों से लेकर पार्टी कार्यकर्ताओं और विभिन्न क्षेत्रों की हस्तियों ने उन्हें बधाई दी। इस मौके पर उनके परिवार ने भी उन्हें शुभकामनाएं दी, लेकिन सबसे खास रहा उनकी पोती का दिया गया एक हस्तनिर्मित बधाई पत्र। गडकरी की पोती ने उन्हें एक भावुक संदेश के साथ खुद से बनाया हुआ पत्र भेंट किया, जिसमें लिखा था, हैप्पी बर्थडे आईबा। ये संदेश मंत्री के चेहरे पर मुस्कान और भावुकता दोनों ले आया। इस अवसर पर नितिन गडकरी ने कहा, मैं लोगों के कल्याण को ध्यान में रखकर काम कर रहा हूँ। काम कभी खत्म नहीं होता, अभी भी बहुत कुछ करना बाकी है। मैं विदर्भ में कृषि, उद्योग और विभिन्न क्षेत्रों में कार्यरत हूँ। नागपुर में जल्द ही एग्रो विजन के माध्यम से किसानों के लिए एक विशेष भवन का निर्माण किया जा रहा है। जितने लोग हैं उतनी ही समस्याएं हैं और उनके समाधान के लिए बहुत काम करना है। गडकरी ने यह भी कहा कि उनका उद्देश्य विकास के कार्यों को जनहित में तेजी से आगे बढ़ाना है, जिससे आम नागरिकों को प्रत्यक्ष लाभ मिल सके। उनके जन्मदिन पर नागपुर सहित देश भर से बधाई देशों की बाढ़ आ गई, जिससे ये दिन एक यादगार उत्सव में तब्दील हो गया। मी तर अतिशय सामान्य व्यक्ती आहे, पण मला सगळ्यात मोठी माझी संपत्ती काही असेल तर माझ्या मित्रमंडळींनी, परिवारांनी आणि समाजातल्या सर्व घटकांनी आणि दूरदूरच्या जनतेने माझ्याबद्दल जे शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले, ही माझ्या आयुष्यातली पुंजी आहे आणि हे आशीर्वाद मला नक्कीच समाजाकरता, देशाकरता चांगलं काम करण्याची प्रेरणा देत राहील आणि जोपर्यंत मला करता येईल तोपर्यंत मी काम करत राहील। आणि म्हणूनच माझ्या ऑफिसमध्ये मी एक संस्कृत सुभाषित लिहून ठेवला आहे की मनसा सततम स्मरणीयम, वचसा सततम वदनीयम, लोकहितम मम करणीयम। या समाजातल्या तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत त्याचं जीवन बदलवण्याकरता जे जे काम मला करता येईल ते करण्याचा मी पूर्ण ताकदीने प्रयत्न करीन। हाच माझा संकल्प आहे। जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ते नक्की करत राहील। तुम्ही शेतकऱ्यांसाठी विदर्भातलं मोठं काम केलं, असं काय राहिलं की जे करायचं राहिलं आहे, भविष्याच्या काळात करायचं आहे? काम कधीच संपत नाही, कारण जेवढी माणसं आहेत तेवढी समस्या आहेत, पण त्या सोडवण्याचा प्रयत्न पॉझिटिव्हिटी समोर ठेवून करणं हे प्रत्येकाने करत राहायला पाहिजे। मी त्याचा प्रयत्न करत असतो। आता मी साड्या तयार करण्यापासून, चिंध्याच्या गालिच्यांपासून, ऑर्गॅनिक फार्मिंगपासून, सांस्कृतिक महोत्सव, क्रीडा महोत्सव, ॲडव्हान्टेज विदर्भ, ॲग्रोव्हिजन, ज्येष्ठ नागरिक, आता वेगवेगळ्या क्षेत्रात काम करायचा प्रयत्न करतो आणि लवकरच आता आमच्या सगळ्या संस्थांच्या मोठी 7 मजली इमारत होणार आहे आणि तिथे संगीत, नृत्य, नाटक या कलाकारांना निःशुल्क सगळ्या प्रकारची सोय उपलब्ध होणार आहे। नागपूर हे माझं जन्मस्थान आहे, हृदयस्थान आहे। नागपूरचं ऋण आहे
की नागपूरच्या जनतेने दिलेल्या प्रेमातूनच मी आज देशामध्ये काम करू शकलो. या जनतेला मी आपला परिवार मानतो. जात पंथ धर्म भाषा याच्या पलीकडे जाऊन प्रत्येक नागपूरकर हा माझा परिवार आहे आणि मी नागपूरकरांचा आहे, हीच माझी भावना आहे. मला बरंच काही करायचं आहे आणि जेवढं जमेल तेवढं करण्याचा मी जरूर प्रयत्न करेन. सर, मोठं इलेक्ट्रिक मार्केट देशात डेव्हलप होणं कशा प्रकारे बघता, काय अपेक्षा आहे तुम्हाला पुढील काळामध्ये या मार्केटवर? पुढील काळामध्ये आपल्या देशामध्ये प्रधानमंत्र्यांचं स्वप्न आहे की आत्मनिर्भर भारत झाला पाहिजे, $5 ट्रिलियन इकॉनॉमी झाली पाहिजे, विश्वगुरू झाला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आपल्या देशात ते पोटेन्शियल आहे आणि नजीकच्या काळात ते स्वप्न नक्की पूर्ण होईल असं मला वाटतं. थँक्यू सर. नमस्कार. मैं बड़ा नसीबवान हूँ कि मुझे जात पंथ धर्म भाषा के ऊपर उठकर समाज के सभी लोगों का प्रेम और आशीर्वाद प्राप्त हुआ है और यही मेरी सबसे बड़ी पूंजी है. वो जनता के प्रति ईमान रखते हुए मेरे जीवन में समाज के लिए और देश के लिए जितना ज़्यादा काम मैं कर सकूँगा उतना काम करने की मैं कोशिश करूँगा. यही मेरा संकल्प है, यही मेरी इच्छा है, यही मेरी आशा है, आकांक्षा है और महत्वाकांक्षा है. मैं इसके लिए काम करने की कोशिश करूँगा. सर, आमच्याकडनं और अब आगे बढ़ते हुए देखते हैं अगली खबर। सीमा पार कर पाकिस्तान पहुंची नागपुर की महिला को 10 दिन बाद भारत को सौंपा गया। पाकिस्तान की सीमा में अनजाने में प्रवेश कर गई नागपुर की एक महिला को 10 दिन बाद पाकिस्तानी अधिकारियों ने भारत को सौंप दिया। ये घटना 14 मई को सामने आई थी, जब नागपुर के कपिलनगर थाना क्षेत्र की रहने वाली सुनीता जामगढ़ी कारगिल जिले के अंडरमन गांव के रास्ते पाकिस्तान की सीमा में चली गई थी। सूत्रों के अनुसार शनिवार को पाकिस्तानी अधिकारियों ने सीमा पार भारतीय अधिकारियों को सुनीता जामगढ़ी को सौंप दिया। वो अपने 12 वर्षीय बेटे को कारगिल में छोड़कर पाकिस्तान में घुस गई थी। घटना के बाद से बेटा बाल कल्याण समिति की निगरानी में था। परिवार के अनुसार सुनीता मानसिक रूप से बीमार है और नागपुर के एक स्थानीय अस्पताल में उसका उपचार चल रहा है। ये घटना सुरक्षा एजेंसियों के लिए भी चिंता का विषय बनी रही, लेकिन राहत की बात ये रही कि महिला सुरक्षित रूप से भारत वापस लौट आई है। मामले की जांच जारी है ताकि भविष्य में इस तरह की घटनाएं रोकी जा सके। मामला क्या है, पाकिस्तान की रियासत लेडीज गई थी, क्या करें? देखिए, कुछ दिन पहले हमें कारगिल पुलिस से एक जानकारी मिली थी और उसकी जानकारी के अनुसार एक सुनीता जामगढ़ी करके महिला है, उसका बेटा वहाँ पे उनको मिला था एक लॉज पे कारगिल में, और उसके बेटे के अनुसार कि उसकी माँ LOC क्रॉस करके वो साइड गई है, ऐसे उसने जानकारी दी थी पुलिस को। लेकिन उसके बाद कोई भी ऑफिशियल कम्युनिकेशन कहीं से हुआ नहीं था। लेकिन 2 दिन पहले हमें अमृतसर पुलिस से ऐसी जानकारी मिली है कि सुनीता जामगढ़ नाम की एक महिला है, वो कपिलनगर नागपुर की रहवासी है, उसको BSF ने अमृतसर पुलिस की कस्टडी में दिया है, जो कि पाक रेंजर्स जो है वो साइड के, उन्होंने BSF की कस्टडी में उसको दिया था। तब पाकिस्तान से इंडिया को हैंडओवर किया गया है और उन्होंने प्राथमिक उसकी जांच भी की है। उसके अनुसार उस महिला के मोबाइल में कुछ सोशल मीडिया पे चैटिंग वगैरह मिली है जो पाकिस्तानी नागरिकों के साथ थी। वो चैटिंग क्या है, कुछ ऑब्जेक्शनेबल है या नहीं है, वो अभी तक हमें जानकारी नहीं है। तो इसलिए हमने कपिलनगर पुलिस स्टेशन की टीम माननीय CP सर के आदेश से वहाँ पे भेज दी है। हम वो महिला को कस्टडी में लेंगे और वहाँ पे जो लीगल प्रोसीजर कर रही है अमृतसर पुलिस, अकॉर्डिंगली हम आगे उसको इंटरोगेट करेंगे। कुछ उसका महिला का कुछ हॉस्पिटल का कुछ इलाज भी था, ऐसा कुछ जानकारी थी? हाँ, बीच में जब शुरुआत में हमें जानकारी मिली थी कारगिल पुलिस से, तब हमने थोड़ी घर वालों से बातचीत की थी, चर्चा की थी। उससे ऐसी इन्फॉर्मेशन मिली थी कि उसका कुछ मेंटल हॉस्पिटल में इलाज चल रहा है, लेकिन अभी तक हमें उसके डॉक्यूमेंट्स वगैरह कुछ मिले नहीं है, इसलिए उस पर भी कमेंट करना उचित नहीं रहेगा। पाकिस्तानचे बॉर्डर काही देते का मामला आहे, पूरी जानकारी आपल्याकडे नागपूर पोलिसांना काही दिवसापूर्वी कारगिल पोलिसांनी एक माहिती दिली होती की कपिलनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारी एक सुनीता जामगढ़े नावाची महिला आहे, त्यांचा मुलगा तिथे त्यांना एका लॉजवर मिळून आला, 12 वर्षाचा मुलगा, आणि त्यांनी अशी माहिती दिली की तो त्याच्या आईसोबत आला होता तिथे, परंतु त्याची आई बॉर्डर क्रॉस करून त्या साईडला गेली। परंतु ती जी माहिती होती
ते बॉर्डर क्रॉस करून त्या साईडला गेली आहे ती महिला, परंतु ती जी माहिती होती त्याच्यात काहीही ऑफिशियल कम्युनिकेशन झालेलं नव्हतं. परंतु 2 दिवसापूर्वी आपल्याला अमृतसर पोलिसांकडून अशी माहिती मिळाली की त्यांना पाकिस्तान ऑथॉरिटीजनी त्या महिलेला इकडे BSFच्या कस्टडीमध्ये हँडओव्हर केलेलं आहे आणि BSFने ते अमृतसर पोलिसांकडे त्या महिलेला हँडओव्हर केलं. त्यानंतर मग आपल्याला त्यांनी कळवलं आणि आता ते लिगल प्रोसिजर करत आहेत. त्यांनी प्राथमिक काही चौकशी देखील केली, त्यामध्ये त्या मोबाईलमध्ये सोशल मीडियाच्या अकाउंटवर काही चॅटिंग वगैरे त्यांना मिळून आलेली आहे. आता तिची कायदेशीर कारवाई करून आपण जी कपिलनगर पोलीस स्टेशनची टीम तिथे पाठवलेली आहे त्या टीमला ते हँडओव्हर करतील. त्याच्यानंतर पुढचा तपास आपण करणार आहोत. सर, हे केव्हा निघाली होती आणि केव्हा असं मालूम झालं आपल्याला पाकिस्तानी होती? आपण त्यांच्या घरच्यांना, म्हणजे ही महिला त्यांच्या आईकडे राहते इथे संत कबीर नगरमध्ये, त्यांच्या घरच्यांना विचारपूस केली असता त्यांनी 4 मे रोजी ती मुलाला घेऊन काश्मीर फिरायला जात आहे हे सांगून घरातून निघाली होती. त्याच्यानंतर आपल्याला एक 11 मेला कारगिल पोलिसांकडून माहिती मिळाली होती की असा मुलगा मिळून आलेला आहे. आपण तेव्हापासून सतत कारगिल पोलिसांच्या सोबत कम्युनिकेशन करत आहोत त्या मुलाच्या कस्टडीसाठी. तो सेफ आहे, CWCकडे आहे. त्यानंतर या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. सर, आपण इथून टीम पाठवलो. येस आपण जसं आपल्याला अमृतसर पोलिसांनी माहिती दिली त्यानंतर आपण इथून कपिलनगर पोलीस स्टेशनमधून एक अधिकारी आणि 2 महिला यांची टीम रवाना केलेली आहे. ते आज तिथे पोहोचतील. त्याच्यानंतर ते हँडओव्हर करतील आपल्याला आणि मग पुढची आपण कायदेशीर कारवाई करणार आहोत. और अब आगे बढ़ते हुए देखते अगली खबर। पंकजा मुंडे ने वैष्णवी कासपटे के परिजनों से की मुलाकात, परिवार को बंधाया ढांढस। राज्य की पूर्व मंत्री और भाजपा नेत्री पंकजा मुंडे ने हाल ही में चर्चित वैष्णवी कासपटे प्रकरण को लेकर कासपटे परिवार से मुलाकात की है। उन्होंने परिजनों से मिलकर अपनी संवेदना प्रकट की और परिवार को इस कठिन समय में धैर्य बनाए रखने का संदेश दिया। पंकजा मुंडे ने मुलाकात के बाद मीडिया से कहा कि ये एक अत्यंत दुखद और पीड़ादायक घटना है। एक बेटी को इस तरह खो देना किसी भी परिवार के लिए असहनीय है। सरकार को चाहिए कि वो इस मामले में कठोर कार्रवाई करे और पीड़ित परिवार को न्याय दिलाए। उन्होंने ये भी कहा कि महिलाओं और बालिकाओं की सुरक्षा को लेकर समाज और शासन दोनों को मिलकर गंभीर प्रयास करने होंगे। पंकजा मुंडे की यह मुलाकात भावनात्मक रही और उन्होंने परिजनों को हर संभव मदद का आश्वासन भी दिया। समाज के विभिन्न वर्गों से भी इस मामले में तीव्र प्रतिक्रिया सामने आ रही है और न्याय की मांग को लेकर जन आंदोलन का रूप लेता ये प्रकरण अब सरकार की जवाबदेही की परीक्षा बन चुका है। चर्चा आहे आणि सर्वसामान्य माणसाचं मन सुन्न झालेलं आहे। आपल्या मुलीला आई वडील एवढ्या लाडाने वाढवतात, फार ऐश्वर्य त्यांना मिळावं यासाठी त्यांचे पालनपोषण करत असताना, त्यांचा विवाह करत असताना आपली सर्वस्व पणाला लावतात, त्यांच्या संसाराला सतत हातभार लावतात. पण आपल्या मुलीचा प्राण अशा पद्धतीने गेला तर त्या आई वडिलांच्या समोर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं. मी त्यांच्या आई वडिलांचं सांत्वन करायला आलेली आहे. त्यांचं म्हणणं मी ऐकून घेतलेलं आहे. त्या म्हणण्याप्रमाणे त्यांची सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी सुद्धा त्यांचं चर्चा झाली किंवा म्हणणं त्यांच्यापर्यंत गेलेलं आहे. आणि मी राज्याची एक मंत्री म्हणून, एक महिला म्हणून त्यांना आश्वस्त केलंय की त्यांच्या मनामध्ये कुठलीही शंका राहणार नाही. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या मुलीच्या बाबतीत जर अन्याय झालेला आहे हे सगळं दिसत आहे, तर त्या ज्यांनी कोणी तिचा जगण्याचा हक्क हिरावून घेतलाय त्यांना अत्यंत कडक शिक्षा होईल असा शब्द मी तिच्या आईवडिलांना दिलेला आहे. पहिल्या दिवसापासून पोलिसांच्या भूमिकेवरती संशय निर्माण झालेला आहे. आता पुन्हा 7 दिवसानंतर पकडण्यात आला आणि जो निलेश चव्हाण आहे त्याच्याकडे बाळ होतं, तो परत एकदा फरार झाला. 20 तारखेलाच या ठिकाणी तक्रार घेऊन गेलेलं होतं, परंतु तो त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आता तो मोकट झाला. पोलिसांच्या या भूमिकेबद्दल काय वाटतं? पोलिसांच्या भूमिकेवर आता मी कुठलीही टिप्पणी करणार नाही, पण मला पूर्ण विश्वास आहे की गृहमंत्र्यांची संवेदना पूर्णपणे वैष्णवीच्या कुटुंबाच्या आणि वैष्णवीच्या मुलाच्या पाठीशी आहे. आणि गृहमंत्री जेव्हा ठरवतात तेव्हा पोलीस आपले पावलं बरोबर दिशेने उचलतात. मी एवढंच सांगेन की या विषयावर प्रत्येक अधिकारी अत्यंत निपक्षपातीपणे चौकशी करेल याची पूर्ण दखल या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील.
आम्ही सुद्धा पूर्णपणे वैष्णवीच्या परिवाराच्या महिला पाठीशी उभे आहोत. आयोगावरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं. त्या काय तर वैष्णवीला न्याय मिळवून द्यायचा. कोणाकडे बोट दाखवायचंच असेल तर तिचा जीव गेला त्याला कारणीभूत ठरणाऱ्या फक्त लोकांकडे मी बोट दाखवेन. बाकी कुठल्याही विषयावर मी आता टिप्पणी करणं योग्य. और इसी के साथ आगे बढ़ते हुए डालते नजर अगली खबर पर। केंद्रीय मंत्री रामदास अठावले ने कासपटे परिवार से मुलाकात की और न्याय की मांग दोहराई। केंद्रीय मंत्री रामदास अठावले ने कासपटे परिवार से मुलाकात की, न्याय की मांग दोहराई। केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास अठावले ने पुणे में वैष्णवी कासपटे के परिजनों से मुलाकात कर अपनी संवेदना व्यक्त की। हाल ही में हुए इस दुखद प्रकरण को लेकर देश भर में आक्रोश है। ऐसे में मंत्री अठावले की ये मुलाकात महत्वपूर्ण मानी जा रही है। परिवार से मुलाकात के दौरान अठावले ने कहा, ये घटना बेहद दुखद और चिंताजनक है। वैष्णवी को न्याय दिलाने के लिए मैं संसद में भी आवाज उठाऊंगा। आरोपी को कठोरतम सजा मिलनी चाहिए ताकि समाज में एक सख्त संदेश जाए। उन्होंने ये भी कहा कि केंद्र और राज्य सरकार मिलकर पीड़ित परिवार को हर संभव सहायता उपलब्ध कराएगी। सोशल मीडिया पर भी इस मुलाकात को लेकर प्रतिक्रियाएं तेज है। कई लोगों ने अठावले की पहल का स्वागत करते हुए उम्मीद जताई कि सरकार इस मामले में त्वरित और कठोर कार्रवाई करेगी। इस प्रकरण को लेकर लगातार नेताओं की सक्रियता से ये स्पष्ट है कि जन आक्रोश को देखते हुए प्रशासन और राजनीतिक नेतृत्व अब दबाव में है। आज आपण वैष्णवीचे जे आई वडील आहे, त्यांचं कुटुंब आहे, त्यांच्याची मी भेट घेतलेली आहे आणि त्यांच्याकडून मला जी माहिती मिळालेली आहे त्या माहितीमध्ये वैष्णवीची आत्महत्या नसून ती हत्याच आहे अशा पद्धतीची भूमिका किंवा अशा पद्धतीची माहिती त्यांच्या आई वडिलांनी दिलेली आहे आणि त्यांनी तिच्या अंगावर मार आणि ते जे डाग आहे, महाराजांचे खुणा आहे, त्या सुद्धा त्यांच्या आई वडिलांनी मला दाखवलेल्या आहे। डीसीपी आपले गायकवाड जे आहे त्यांच्याशी मी बोललेलो आहे आणि त्यांनी आपल्याला चांगलं सहकार्य केलेलं आहे असंही त्यांच्या आई वडिलांनी सांगितलेलं आहे। पण आपली मागणी अशी आहे की वैष्णवीचे जे आत्महत्या नसून हत्याच आहे आणि त्यामुळे 304 जो गुन्हा लावलेला आहे त्याऐवजी त्या लोकांवर 302चा गुन्हा लावला पाहिजे, खुनाचा गुन्हा लावला पाहिजे अशा पद्धतीची आपली सूचना आहे। पोलिसांनी सगळ्या याची माहिती घ्यावी आणि मी आयुक्तांना बोलणार आहे। या प्रकरणामध्ये माननीय देवेंद्र फडणवीसजी अत्यंत सिरियस आहेत। अजितदादा पवार यांनीही आरोपींना अजिबात आम्ही माफ करणार नाही भूमिका मांडलेली आहे, जरी त्यांच्या पक्षाची असलीही तरी अशा पद्धतीचं कृत्य करणाऱ्या लोकांशी आमच्या पक्षाचा काही संबंध नाही अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अशा पद्धतीनं मुलींचा छळ करणं आणि ही तर या दोघांची ओळख होती। त्या मुलगा जो आहे त्या मुलाची आणि मुलीची ओळख होती, त्या ओळखीतून हे लग्न झालं। वडिलांचं म्हणणं असंही ऐकायला मिळालं की आम्ही काय या लग्नासाठी उत्सुक नव्हतो, मुलीचा आग्रह होता की माझी त्याची ओळख आहे आणि मला त्याच्याकडून लग्न करायचं आहे। तर असं असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांनी तिला फार त्रास दिलेला आहे। त्या त्रासातून ती एकदम फ्रस्ट्रेट होती आणि तिला मारहाण झाल्याचं स्पष्ट दिसतंय आणि त्यामुळं या प्रकरणामध्ये खुनाचा गुन्हा लावला पाहिजे अशा पद्धतीची माझी सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून, रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझी मागणी अशी आहे की या लोकांवरती 302चा गुन्हा लावला पाहिजे अशी आपली मागणी आहे। महाराष्ट्रामध्ये महिलांवरील अत्याचार वाढत आहेत का? दुसरीकडे जर बघितलं तर एकूण सगळं प्रकरण महिला आयोगाच्या ज्या जागा रिक्त आहेत त्याही भरल्या गेल्या नाहीत आणि महिला आयोगाचं सातत्याने महिला अत्याचारासंदर्भात दुर्लक्ष होते असं एक आरोप होताना दिसतोय। तुम्ही काय सूचना या निमित्तानं देणार? मला असं वाटतं की महिला आयोग जो आहे, आयोग महिलांवर झालेल्या अत्याचारांची छाननी करणं, अत्याचार झालेले आहे त्या संबंधामध्ये आरोपींना शिक्षा झालेली आहे की नाही ते पाहणं आणि त्यांच्यावर कारवाई झाली नसेल तर ती कारवाई करण्याचे आदेश जे आहे ते आदेश पोलिसांना देणं, यासाठी महिला आयोग आहे आणि त्यामुळं महिला आयोगाने ऍक्टिव्हली काम करणं अत्यंत आवश्यक आहे। ही गोष्ट खरी आहे की महिलांवरचे अत्याचार वाढलेले आहे, महिलांना त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे आणि अमानुष अशा पद्धतीची जी मानवी भूमिका आहे ही अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे। या प्रकरणामध्ये सुद्धा
सगळं कुटुंब जे आहे हे सगळं कुटुंब तिला त्रास देत होतं. तिचे ननंद आहे, तिचे त्या मुलाचे आगवणे कुटुंबाला ज्याचा पाठबळ होतो तो गुंड निलेश चव्हाण अजूनही फरार आहे. त्याच्यावर गुन्हे दाखल असताना पुणे पोलिसांनी त्याला बंदुकीचा शस्त्र परवाना दिला. या सगळ्या संदर्भामध्ये निलेश चव्हाण मिळून येणं गरजेचं आहे. त्याला कोणाचा वरदहस्त आहे का तो 5 दिवस पोलिसांना मिळून देत नाही. बाळ त्याच्याकडे दिले, शशांकनी बाळ त्याच्याकडे दिलेलं निलेश चव्हाण. पिस्तूल दाखवून घरच्यांना बाळ दिलं नाही. या मुलीचं बाळ निलेश चव्हाणकडे होतं. घरच्यांना पिस्तूल. और अब इसी के साथ आगे बढ़ते हैं और देखते हैं अगली खबर। महाराष्ट्र सरकार द्वारा सुरक्षा रक्षकों की भर्ती प्रक्रिया में किए गए संशोधनों के विरोध में प्रहर जनशक्ति पक्ष की कामगार संगठन ने अमरावती स्थित सहायक कामगार आयुक्त कार्यालय के समक्ष सोमवार से फांसी आंदोलन शुरू कर दिया है। सरकार द्वारा जारी हालिया परिपत्र में सुरक्षा रक्षकों की भर्ती के लिए शैक्षणिक योग्यता और शारीरिक मापदंडों में बदलाव किया गया, जिससे वर्तमान में कार्यरत हजारों सुरक्षा रक्षकों की नौकरी पर संकट के बादल मंडराने लगे। प्रहार संगठन का कहना था कि इस निर्णय से कई अनुभवी और वर्षों से कार्यरत सुरक्षा कर्मचारी अयोग्य घोषित हो सकते हैं, जिससे उनका रोजगार खतरे में पड़ गया है। जिला अध्यक्ष छोटू महाराज वसु ने इस मुद्दे पर तीव्र प्रतिक्रिया देते हुए कहा कि हमारी मांग है कि ये परिपत्र तुरंत रद्द किया जाए। यदि शनिवार तक समाधान नहीं मिला तो आंदोलन और उग्र होगा। राज्य सरकार को इसका तीव्र विरोध झेलना पड़ेगा। संगठन ने सरकार को स्पष्ट चेतावनी दी है कि यदि समय रहते सकारात्मक निर्णय नहीं लिया गया तो राज्य भर में व्यापक आंदोलन की लहर शुरू की जाएगी। मी छोटू महाराज वसू, जिल्हा अध्यक्ष प्रहार संघटना। आज या ठिकाणी जे फाशी आंदोलन मान्य कामगार आयुक्त यांच्या दालनासमोर यांच्या ऑफिसच्या बाहेर आज ठरवलेलं होतं। गेल्या महिन्यामध्ये सुरक्षा रक्षकाच्या विषयी एक नवीन GR शासनाने काढलेला होता। त्या GRमध्ये अतिशय जाचक आहे आणि त्या शिक्षणाच्या अटी म्हणा किंवा त्यांच्या ग्राउंडच्या अटी ह्या अतिशय जाचक असल्यामुळं त्या काही 3 वर्षापासून 4 वर्षापासून सुरक्षा रक्षक काही कार्यरत आहे, जे प्रायव्हेटमध्ये आहे किंवा कुठेतरी ते सेवा देत आहे, परंतु अशा 4-5 वर्षापासून कार्यरत असणाऱ्या सुरक्षा रक्षकाला त्या मुलांना हा GR प्रमाणे कुठेच त्यांचा फायदा होणार नाही, ते त्या सुरक्षा रक्षकामध्ये लागू शकणार नाही। म्हणून या ठिकाणी आमचं असं म्हणणं होतं की जुना GR प्रमाणेच तुम्ही या सर्व सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करा। त्यांच्यावर नियुक्तीचे जे काही कार्यवाही आहे त्या जुन्या GR प्रमाणे करा। ज्या जुन्या GR प्रमाणे जर केले तर हे सर्व सुरक्षा रक्षक जे 4 वर्षापासून 5 वर्षापासून जे सेवा देत आहे त्यांना सर्वांना न्याय मिळेल। परंतु या कामगार ऑफिसचं निष्क्रिय धोरण एवढं आहे की महाले आणि सय्यद जेव्हा इथे कामगार उपायुक्त आणि अध्यक्ष होते त्यांनी गेल्या 9 महिन्यापासून या अमरावतीच्या कामगार ऑफिसमध्ये अध्यक्षपदाची खुर्ची खाली ठेवली। 2 वेळा आले 8 दिवस राहिले आणि सुट्टीवर गेले। त्यामुळं 2023 पासून यांच्या फायली ज्या तिथे धूळ खात पडलेल्या आहे त्या फायलीवर कार्यवाही झाली नाही। त्यामुळे या सर्वांचं नुकसान होत आहे, या सर्व बेरोजगार मुलांचं नुकसान होत आहे जे 3-4 वर्षापासून सेवा देत आहे तुटपुंजा पगारामध्ये। एका सुरक्षा रक्षकानं तर शेवटी आत्महत्या केली आणि आज दुसऱ्या सुरक्षा रक्षकांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। या सर्व गोष्टींचा जाब विचारण्याकरता आणि जुन्या GR प्रमाणे या सर्वांना नियुक्ती देण्याकरता आज या ठिकाणी आम्ही फाशी आंदोलन आयोजित केलेलं होतं। परंतु आयुक्त मॅडम ज्या आहे वाघमारे मॅडम यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या सर्व ज्या मागण्या आहेत त्या आम्ही प्रशासनाला पाठवू, मुंबईला पाठवू, कामगार मंत्रालयात पाठवू आणि आजच्या आजच तो प्रस्ताव तयार करून पॉझिटिव्हली तुमच्या ज्या मागण्या आहेत जुन्या GR प्रमाणे यांना आदेश द्या, यांना नियुक्ती द्या। ही जी मागणी आहे ही आम्ही आजच्या आज त्वरित ईमेल करून ते शासनाला पाठवित आहे आणि म्हणून आम्ही या सर्वांनी आज निर्णय घेतला की शुक्रवारपर्यंत या सर्व गोष्टीवर निर्णय जर झाला नाही, या सर्व कामगारांना न्याय जर मिळाला नाही तर शनिवारी आम्ही आंदोलनाची तीव्रता वाढवू आणि आंदोलन वेळेवर कोण्या प्रकारचे होईल ते प्रहार स्टाईलने आम्ही ठरवू, प्रहार स्टाईलने आंदोलन करू। धन्यवाद। और अब आगे बढ़ते हुए देखते अगली खबर। उमरखेड़ में दिव्यांगों का जोरदार आंदोलन, 5% निधि के वितरण की मांग को लेकर सड़क पर लेटे प्रदर्शनकारी।
उमरखेड़ नगर परिषद द्वारा दिव्यांगों के लिए निर्धारित 5% निधि का वितरण लंबे समय से न किए जाने के खिलाफ सोमवार को दिव्यांग नागरिकों ने नगर परिषद कार्यालय के समक्ष जोरदार आंदोलन किया। खास बात यह रही कि भारी बारिश के बावजूद दिव्यांग प्रदर्शनकारी अपनी मांगों को लेकर सड़क पर डटे रहे। तेज बारिश में भीगते हुए उन्होंने प्रशासन के खिलाफ नारे लगाए और हम हमारे अधिकार का निधि दिया जाए जैसे नारों के साथ सड़क पर लेटकर अनोखा विरोध दर्ज किया। इस आंदोलन में नेत्रहीन और विभिन्न प्रकार से दिव्यांग नागरिक बड़ी संख्या में शामिल हुए। उनका आरोप है कि नगर परिषद प्रशासन लंबे समय से उनकी समस्याओं को नजरअंदाज कर रहा है और उनके लिए निर्धारित फंड का उपयोग नहीं किया जा रहा। प्रदर्शनकारियों ने चेतावनी दी कि जब तक 5% निधि का तत्काल वितरण नहीं किया जाता तब तक आंदोलन जारी रहेगा। उन्होंने प्रशासन से अपील की कि उनकी समस्याओं को गंभीरता से लिया जाए और उन्हें उनका हक तुरंत दिया जाए। बारिश के बीच हुए इस आंदोलन ने प्रशासन को भी सख्ते में ले लिया है और अब देखना ये होगा कि नगर परिषद इस मुद्दे पर क्या कदम उठाता है। आज भर पावसात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने उमरखेड शहरातील सर्व दिव्यांग बांधवांना त्यांचा हक्काचा निधी मिळावा याकरिता नगर परिषदेमध्ये लोटांगण आंदोलन करण्यात येत आहे। जो दिव्यांग धोरण 2018 नुसार दिव्यांग बांधवांना स्वउत्पन्नाच्या नगर परिषदेच्या स्वउत्पन्नाच्या 5% दिव्यांग बांधवांना त्यांचा हक्काचा निधी मिळायला पाहिजे। पण 2018 पासून आजपर्यंत नगर परिषद उमरखेड करून तुटपुंजी रक्कम ही त्यांच्या खात्यात टाकून त्यांना देऊन हे त्यांना दिव्यांगांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम नगर परिषदेकडून होत आहे। आम्ही नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना आज भर पावसात लोटांगण घालत आहोत। त्यांना साष्टांग नमस्कार करून सांगत आहोत की साहेब जागृत होऊन आमची तात्काळ आमच्या दिव्यांग बांधवांचा हक्काचा निधी आमच्या दिव्यांग बांधवांच्या खात्यात वर्ग करावा। अन्यथा आज आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि महात्मा गांधीजींच्या मार्गाने आज आंदोलन करत आहोत। विसरू नका आम्ही भगतसिंगाच्याही रक्ताचे अनुयायी आहोत। यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे तीव्र आंदोलन होईल आणि ह्या सर्व आंदोलनाची तीव्रता एवढी असेल की ते मुख्याधिकारी यापुढे तुम्ही सोचू बी शकणार नाही एवढी तीव्र असेल। नगर परिषदला मी हात जोडून विनंती करायलो की आज भर पावसामध्ये आम्ही सगळं दिव्यांग बांधव जे आमचं शासनाचा हक्क आहे निधीचा 5% ते आम्हाला काय देईने झाले आणि आमचं पालन पोषण कसं होईल। आज 5-5 महिने 6-6 महिने आमचे दिव्यांग बांधवाला निराधार भेटत नाही ते आम्ही कसं जगावं या शासनाने विचार करायला पाहिजे आमच्या दिव्यांग बांधवाकडे आणि जे आमचे राहुल मोहितवार भाऊ जे निर्णय ठरणार त्याच्यामध्ये आम्ही मान्य हो। अब आगे बढ़ते हुए देखते अगली खबर। एसीबी ने चिखली पंचायत समिति कर्मचारी को रिश्वत लेते रंगे हाथ किया गिरफ्तार। सिलाई मशीन बांटने के लिए महिला से मांगी थी रिश्वत। बुल्ढाना जिले के चिखली पंचायत समिति समाज कल्याण विभाग द्वारा महिलाओं के लिए क्रियान्वित सिलाई मशीन वितरण योजना का लाभ प्रदान करने के लिए कनिष्ठ सहायक हेमंत राजपूत को 2500 रुपए की रिश्वत लेते हुए भ्रष्टाचार निरोधक ब्यूरो ने रंगे हाथों गिरफ्तार किया है। इस मामले में उसके खिलाफ मामला दर्ज कर लिया गया है। आरोपी राजपूत ने सिलाई मशीन वितरण योजना के तहत येवता की एक महिला को लाभ दिलाने के लिए 2500 रुपए की मांग की थी। महिला द्वारा इस संबंध में एसीबी में शिकायत दर्ज कराने के बाद जाल बिछाया गया। इस कार्रवाई से चिखली पंचायत समिति और समाज कल्याण विभाग में हड़कंप मच चुका है। 1 साल पहले इसी टेबल पर एक कर्मचारी रिश्वत लेते पकड़ा गया था, इसलिए इस विभाग में पारदर्शिता पर एक बार फिर सवाल उठ गया है। और अब अगली खबर। अकोला में बेमौसम बारिश ने मई महीने का 82 साल पुराना रिकॉर्ड तोड़ दिया है, जहां 26 दिनों में से सिर्फ 7 दिनों में 82.3 मिलीमीटर बारिश हुई है। एक ही महीने में 7 दिन बारिश हो चुकी है और मौसम में हर दिन उतार चढ़ाव हो रहा है। पिछले साल की तुलना में इस साल सूरज की तपिश फरवरी के अंत में ही महसूस होने लगी। मौसम विभाग ने पूर्वानुमान लगाया था कि मई में ये और तीव्र हो जाएगी। हालांकि कुछ दिनों से बेमौसम बारिश शुरू हो गई है। पिछले सप्ताह अकोला जिले में बुधवार और रविवार को भारी बारिश हुई। बेमौसम बारिश विभाग होने के कारण मौसम विभाग इस सप्ताह और अधिक बारिश होने के अनुमान लगा रहा है। हालांकि मई में 82 साल पुराना रिकॉर्ड टूटने के बाद अब मॉनसून के सक्रिय होने पर और भी रिकॉर्ड टूटने की संभावना है। और इसी के साथ अब लेते हैं छोटा सा ब्रेक। ब्रेक के बाद लौटेंगे और जानेंगे देश दुनिया की तमाम खबरें। तब तक के लिए आप देखते रहिए MNS न्यूज टीवी। नमस्कार। हाय हेलो नमस्कार, मैं हूं पंकज विष्णु और आप देख रहे हैं
MNS न्यूज। आप देख रहे हैं MNS न्यूज, सच जरूरी।